मित्रांनो, डायरेक्ट आणि इनडायरेक्टची आपण चर्चा करतोय आणि चर्चा करत असताना आपण एम-पी-एस-सी पॅटर्न खाली कसे प्रश्न विचारले गेलेत, ते तर आपण बघितले. पण आता थोडीशी चर्चा हीही करणार आहोत मित्रांनो, की टी-सी-एस पॅटर्न खाली कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. सेम पॅटर्न आहे मित्रांनो, की थोडासाच फरक केलेला असतो या प्रश्नांमध्ये, की एम-पी-एस-सीच्या पॅटर्नमध्ये डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट करा म्हणून विचारतात. इथं मात्र इनडायरेक्टच्या वाक्याचं डायरेक्ट करा, अशा पद्धतीचे बहुतांशी प्रश्न आपल्याला दिसतात. ते प्रश्न कसे असतात त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी मी काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे टी-सी-एस पॅटर्न आणि टी-सी-एस पॅटर्न खाली कसे प्रश्न आलेत त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. वेगवेगळे प्रश्न मी दाखवेन आणि सेम पॅटर्न आहे, म्हणजे बेसिक जो कंटेंट आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा तोच आहे, वाक्य दिलेलं आहे. पण सहसा एम-पी-एस-सीकडे विचारलं जातं ते म्हणजे डायरेक्टचं जे वाक्य आहे, डायरेक्ट स्पीचचं जे वाक्य आहे ते इनडायरेक्ट करा म्हणून विचारतात. पण या ठिकाणी मात्र इनडायरेक्टचं वाक्य कदाचित देतात आणि ते विचारतात या वाक्याचं डायरेक्ट कसं होईल. सेम व्हाईस वर्सा सिच्युएशन आहे, फार मोठा फरक पडत नाही. बेसिक जर क्लिअर असेल तर या गोष्टीची उत्तरं अगदी सहज पद्धतीनं काढता येतील. 4 पर्याय याही ठिकाणी दिलेले असतात. पहिला प्रश्न बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं काढणार आहात बघा, की या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे इनडायरेक्टचं वाक्य दिले आणि ते डायरेक्ट करायला सांगितले. टी-सी-एस तलाठी 2023चा प्रश्न आहे. कमाल. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर आता तुम्हाला कळालंय का बघा, नेमका उलटा प्रश्न या ठिकाणी तयार केला गेला. हे इनडायरेक्टचं वाक्य दिले आणि इथं डायरेक्ट करायला सांगितलं. पहिली बाब लक्षात येऊ दे, वेदर आलेलं आहे. वेदर हे प्रश्नार्थक वाक्यामध्ये येतं, इफ किंवा वेदर म्हणून सगळ्या ठिकाणी बघा प्रश्नार्थक चिन्ह तुम्हाला दिसायला चालू होतं. आता गंमत अशी आहे मित्रांनो, की इथं हॅड आलेलं आहे बघा, इथं काय आलेलं आहे, हॅड. पण इथं जर हॅड असेल तर डायरेक्टच्या वाक्यामध्ये हॅज असायला पाहिजे, कारण हॅजचं किंवा हॅवचं हॅड होईल, म्हणजे या ठिकाणी हॅजचा पर्याय आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे इथं इज दिलंय, हरीश इज हे निघून गेलं, हॅडचं हॅड तर राहणार नाही. त्यामुळे हे 2 पर्याय तर तुम्ही काढून टाकले. कारण हे जर हॅड असेल तर डायरेक्टच्या वाक्यामध्ये हॅज असायला पाहिजे, हॅजचं हॅड होतं, म्हणजे इथं 2 पर्याय तुमच्याकडे आले. मग या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल बघा, की द वॉर्डन सेड टू मी, कॉमा, डू आय नो वाय हरीश हॅज सडनली गॉन होम. आणि दुसरं वाक्य दिलंय मित्रांनो, द वॉर्डन सेड टू मी, कॉमा, इथंपर्यंत सगळं ठीक आहे. डू यू नो. आता या ठिकाणी आपल्याला मित्रांनो कळालं पाहिजे की प्रोनाऊनमध्ये बदल होतात आणि प्रोनाऊनमध्ये बदल होत असल्यामुळं इथं आयचं आय तर राहणार नाही, आयचं यू व्हायला पाहिजे. या ठिकाणी यू दिलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी बी हा पर्याय अगदी बरोबर. प्रोनाऊन बदलतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्या यूचं आय होईल, कारण हे मी आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी हे जे मी आहे हा सेकंड पर्सन आहे, हा मीनुसार बदलणार, मीचं आय होईल, ते आय या ठिकाणी झालेलं दिसतं, म्हणजे इथं बी हा पर्याय बरोबर. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात. डायरेक्ट टू इनडायरेक्ट असो किंवा इनडायरेक्ट टू डायरेक्ट असो, व्हाईस वर्सा सिच्युएशन आहे. फक्त याच्यामध्ये कुठेही बदल होताना तुम्हाला दिसत नाही. वाक्य मित्रांनो इनडायरेक्टचं दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला डायरेक्ट करायला सांगितलेलं आहे. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असतील, मुद्दा सरळ क्लिअर होतो, की सगळ्या प्रश्नाची उत्तर अगदी सहज काढता येतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा काय आहे. यस, सांख्यिकीचा प्रश्न आहे मित्रांनो. टी-सी-एस-सी परीक्षा सांख्यिकीचा प्रश्न. या ठिकाणी मात्र त्याने टेन्स इन रिपोर्टेड स्पीच असं फक्त म्हटलेलं आहे. व्हॉट हॅव यू डिसाइडेड टू डू, सुमन आस्क्ड हिमांशू. राईट मित्रांनो, काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ आहे.
मित्रांनो बघा, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळते की इथं हॅव आहे, हॅवचं हॅड व्हायला पाहिजे. इतकं साधं लॉजिक. हॅवचं हॅव ठेवलंय त्यामुळे हा पर्याय निघून गेला. हॅवचं हॅव ठेवलेला आहे, हाही पर्याय निघून गेला. आता बघा इथं दोन पर्याय तुम्हाला दिसतील. सुमन आस्क्ड हिमांशू व्हॉट ही हॅड डिसाइडेड टू डू आणि दुसरं दिलंय सुमन आस्क्ड हिमांशू व्हॉट हॅड ही डिसाइडेड. आता इथं फरक पडतो, ही हॅड का हॅड ही. मित्रांनो हॅड ही झालं तर हे प्रश्नार्थक वाक्य झालं. वाक्य सरळ करावं लागतं. सरळ करावं लागतं म्हणून सांगितलं होतं, कर्त्यानं सुरुवात करावी लागते. म्हणजे ही हॅड यायला पाहिजे. ऑप्शन मित्रांनो हा बी यायला पाहिजे. म्हणून प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना वाक्य सरळ केलं जातं. हे बेसिक लेवलवर सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुमच्याशी चर्चेला घेतल्या होत्या, की ज्या वेळेला मी बोललो होतो की बेसिक लेवलवर बोललो होतो मित्रांनो, की ज्यावेळेला प्रश्नार्थक वाक्य असतं त्यावेळेला त्याचं सरळ करावं लागतं. सरळ करणं म्हणजे कर्त्यानं सुरू करणं. हे कर्त्यानं सुरू झालं, ही हॅड हॅड ही येणार नाही. या बाबी मित्रांनो अत्यंत गरजेच्या ज्या आपल्याला कळायला पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. याही प्रश्नाचं उत्तर बघा. माय ग्रँडमदर सेड आय लिव्ड इन मुंबई फॉर 2 years. काय पर्याय द्याल मित्रांनो? 30 सेकंदाचा वेळ. कमाल. बघा मित्रांनो साधा प्रश्न आहे. या वाक्यात तुम्ही उत्तर कसं देणार आहात? पहिली गोष्ट, माय ग्रँडमदर सेड, कॉमाला इन्व्हर्टेड कॉमानं वाक्य चालू झालं. हा टेन्स बघा, हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स कशात बदलतो? पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्टमध्ये हॅड यायला पाहिजे. मग आता हॅडचा पर्याय आपल्याला शोधावा लागेल. मग हॅडचा पर्याय याच्यात तर हॅड दिसत नाही. हे लिव्ड दिलंय, या ठिकाणी हॅड दिसत नाही. या ठिकाणी फक्त हॅड आहे, या ठिकाणी सी लिव्ड म्हटलंय. हेही पर्याय निघून गेला. सी हा ऑप्शन बरोबर. बेसिक पक्क पाहिजे मित्रांनो. सिंपल पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट होतो. पास्ट परफेक्टमध्ये हॅड येतं. इतकं कळालं की या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर येतं. IBPS पॅटर्न असो, TCS पॅटर्न असो किंवा MPSCचा पॅटर्न असो, पॅटर्न कोणताही असो मित्रांनो, बेसिक ज्याचं पक्का आहे त्याला अशा प्रश्नांची उत्तरं काढताना मित्रांनो वेळ लागत नाही. याचं कारण असं की बेस पक्का तर रिझल्ट अगदी नक्की आपला येतो. या ठिकाणी लक्षात ठेवा. सी हा ऑप्शन अगदी बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. ओके, या ठिकाणी वाक्य दिले. अविका सेड दॅट हर एक्झाम्स वेअर गोइंग टू बिगिन द फॉलोइंग वीक. आणि या वाक्याचं मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट वाक्य करायला सांगितले. 30 सेकंदाचा वेळ आहे. कमाल. येस मित्रांनो, प्रश्न किती सोपा आहे बघा. या ठिकाणी म्हटले वर गोईंग, राईट, म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस आहे. पास्ट कंटिन्युअस जर तिथं असेल तर इकडे प्रेझेंट कंटिन्युअस व्हायला पाहिजे. मग हे दोन्ही पर्याय मित्रांनो निघून गेले, कारण ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला पास्ट कंटिन्युअस दाखवला म्हणून हे दोन्ही निघून गेले. आता इथं गंमत अशी झाली, हर एक्झाम्स आर गोइंग टू बिगिन द फॉलोइंग वीक. मित्रांनो फॉलोइंग वीक हे असं राहणार नाही, नेक्स्ट वीक व्हायला पाहिजे. नेक्स्ट वीकचं होतं मित्रांनो फॉलोइंग वीक, म्हणून उत्तर यायला पाहिजे मित्रांनो बी. ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. बघा, मायचं हर व्हायला पाहिजे. हे हर या ठिकाणी झालेलं तुम्हाला दिसतं. त्यामुळे बी हा ऑप्शन लक्षात येतं का बघा. फॉलोइंग वीकचं नेक्स्ट वीक, नेक्स्ट वीकचं फॉलोइंग वीक. म्हणजे असं व्हाईस वर्सा सिच्युएशन तुमच्या लक्षात आली की अशा प्रश्नांची उत्तरं मित्रांनो अगदी सहज काढता येतील. कुठेही तुम्हाला अडचण येताना मित्रांनो दिसणार नाहीत. कॉमन सेन्सवर उदाहरणं दिसतील की जे डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट करा, इनडायरेक्टचं वाक्य डायरेक्ट करा. बेसिक गोष्टी फक्त चेंजेस फक्त बघत चला, उत्तरं अगदी सहज यायला चालू होतील. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न स्क्रीनवर बघा. यस, पुनीत टोल्ड रमेश दॅट द मीटिंग हॅड बीन पोस्टपोन टू द 16th of that month.
मित्रांनो काय उत्तर द्याल याचंही तुम्हाला डायरेक्ट करायला सांगितले. कम ऑन. मित्रांनो बघा या ठिकाणी उत्तर कळतंय का बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे हॅड बीन, बरोबर. हॅड आले म्हणजे इकडं ज्या वेळेला तुम्ही डायरेक्टचं वाक्य घ्याल त्यावेळेला हॅज यायला पाहिजे. मग हॅजचा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. विल येईल का हो? विल येणार नाही, हा पर्याय निघून गेला. हॅडचे हॅड राहील का हो? हॅडचे हॅड राहणार नाही, हाही पर्याय तुम्ही काढून टाका. वाज येईल का हो? वाजही येणार नाही, त्यामुळे हा पर्याय निघून गेला. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का बघा, या ठिकाणी हॅज बीन पोस्टपोन्ड, डी हा ऑप्शन अगदी बरोबर. कारण ह्या हॅजचं ओके हे डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट करत असताना हे हॅड होईल, याच्यावरच मित्रांनो हा पर्याय बरोबर आला. डी हा पर्याय ॲब्सोल्युटली करेक्ट. बेसिक चेंजेस समजून घ्या. बेसिक चेंजेस समजलात की अशा पद्धतीचा TCS पॅटर्न आपला क्लिअर होतो. म्हणून मी सतत सांगतोय, मी सगळ्या पॅटर्नचे एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवत जातोय. प्रत्येक कोर्समध्ये मित्रांनो तुम्हाला अशी वेगवेगळ्या पॅटर्नचा TCS पॅटर्न असो, MPSCचा पॅटर्न काहीच बदललेला नाही, पॅटर्न तर सेम आहे. अशा पद्धतीचे उदाहरणं ही TCS पॅटर्न खाली तुम्हाला दिसतात. बघा, पुनीत टोल्ड रमेश दॅट कॉल्ड हिम अप टू इन्फॉर्म अबाउट द चेंज द शेड्यूल. नाव तेच मित्रांनो ठेवलंय. उत्तर काय द्याल मित्रांनो या प्रश्नाचं बघा. जस्ट अ मिनिट. बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय देता येईल. वेळ चालू करून देतो. यस. बघा मित्रांनो या ठिकाणी टेन्स कोणता दिसतो? या ठिकाणी टेन्स दिसतो मित्रांनो हॅड कॉल्ड. दिसतो का व? हॅड कॉल्ड. कोणता टेन्स आहे बघा? पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्ट कधी असतो? सिंपल पास्ट टेन्स हा पास्ट परफेक्टमध्ये बदलतो. मग मला सिंपल पास्ट टेन्स वापरता आला पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो कॉल्ड हा सिंपल पास्ट टेन्स आहे. हॅडबिनचा आहे, हॅडबिन तर राहणार नाही, त्यामुळे या गोष्टी निघून गेल्या. रोहित हॅडबिन कॉलिंग हे तर होणार नाही आहे, त्यामुळे हा पर्याय निघून गेला. पोलीस सेड रवेश वाजता तर पर्याय निघून गेला. इथं मात्र इथं मात्र क्रियापदाचा सेकंड फॉर्म आलाय. हा सिंपल पास्ट टेन्स, हा सिंपल पास्ट टेन्स पास्ट परफेक्टमध्ये बदलतो, हे आपल्याला कळालं पाहिजे. अशा पद्धतीनं मित्रांनो उत्तर येणार आहे. आणि प्रोनाऊन बदललं गेलं पाहिजे. इथं हिम आहे, इथं मीचं हिम झालं किंवा हिमचं मी, म्हणजे ही व्हाईस वर्सा सिच्युएशन आपल्या लक्षात येईल. त्यामुळे बी हा ऑप्शन अगदी बरोबर. या वाक्याचं तुम्ही इनडायरेक्ट करून बघा, हे असंच इनडायरेक्ट होणार. म्हणजे ही बाब तुमच्या लक्षात आली पाहिजे की प्रोनाउनचे चेंजेस सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो, जे आपल्याला कळाले पाहिजेत. येस, यू गॉट माय पॉइंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. येस. रमेश सेड टू पुनीत, डू यू नो द मीटिंग हॅज बीन पोस्टपोन्ड?
यस मित्रांनो, कोर्समधले सगळे बेसिक सेशन्स तुम्ही बघितले की अशा प्रश्नांची उत्तर अगदी सहज यायला चालू होतात मित्रांनो. या ठिकाणी म्हटले डू यू नो द मीटिंग हॅज बीन पोस्टपोन. हॅज आलंय मित्रांनो. आता हे हॅजचं काय व्हायला पाहिजे? हॅड व्हायला पाहिजे. मग हॅजचं हॅड होणारा पर्याय कुठं आहे सांगा? इथं एक बघा, हॅजचं हॅजच ठेवलंय म्हणजे हा पर्याय निघून गेला. हॅजचं हॅड असणारा पर्याय आपल्याला काढावा लागेल. हॅज दिले, हाही पर्याय निघून गेला. इथं मात्र हॅड बीन पोस्टपोन्ड, इथं ही हॅड आलंय पण इथं इज नोईंग आलंय मित्रांनो. हे असं होणार नाही कारण हा सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल पास्ट टेन्स व्हायला पाहिजे म्हणजे न्यू व्हायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन सी बरोबर. मित्रांनो, किती सोपे प्रश्न आहेत TCS पॅटर्न खाली हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे लक्षात घ्या, MPSCचा पॅटर्न आणि TCSचा पॅटर्न हा समान जातो, तसा फार मोठा फरकच पडत नाही. ग्रॅमॅटिकल भाग हा सोपा राहतो मित्रांनो TCS पॅटर्नचा. लक्षात ठेवा, या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. जरी आपण कोर्स वेगवेगळे असले तरी सुद्धा कंटेंट मात्र मित्रांनो एकमेकाला समांतर जाताना दिसतो. द टीचर सेड टू अंजू, अंजू कॉमा इन्व्हर्टेड कॉमा यू नीड अ न्यू एक्सरसाइज बुक. प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कळतं की या ठिकाणी बघा, अंजू नीड, यू नीड असं आलेलं आहे. नीडचं नीडेड तर व्हायला पाहिजे. याचा अर्थ यू बदलायला पाहिजे. यू हे प्रोनाऊन बदलायला पाहिजे. नीडचं नीडेड व्हायला पाहिजे. या ठिकाणी यूचं यू ठेवलंय, यूचं यू ठेवलंय. हे दोन पर्याय निघूनच गेले. प्रोनाऊन बदलायला पाहिजे. नीडचं नीडेड व्हायला पाहिजे. सिंपल पास्ट टेन्स व्हायला पाहिजे. सिंपल प्रेझेंट आहे, नीडेड व्हायला पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी हा पर्याय बरोबर. म्हणजे किती 10 सेकंदाच्या आत मित्रांनो तुमचं उत्तर येईल. 10 सेकंदाच्या आत. बेसिक सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या बघितल्या की उत्तरं काढायला तुम्हाला कुठंच अडचण नाही. अगदी 10 सेकंदाच्या आत मित्रांनो ही उत्तरं तुम्ही काढू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. द टीचर सेड दॅट शी हॅड टॉट दॅट कॉन्सेप्ट 3 days बिफोर. मित्रांनो वाक्य इनडायरेक्टचे दिले, तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे.